खेळाडूंना बसण्याची व्यवस्था केली जाईल. आज आपण बघतायत या ठिकाणी उपस्थित आहेत संपर्क प्रमुख सुनील सोनकर साहेब, वसई विधानसभा संपर्क प्रमुख सुनील सोनकर साहेब उपस्थित आहेत. हो, आणखीन एक दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुल्लास व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय समाजसेवक, अग्रीबाणा संस्थापक शेखरजी भोईर सरांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम 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 सर. अग्रीबाण्याचे सर्व्या आणि एक सफल उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, डॅशिंग अँड डायनॅमिक समाजसेवक, या परिसरातील गोड व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व, चांगलं दातृत्व ज्यांचं आपण नेहमी पाहिलंय, शेखरजी भोईर साहेबांचं होते या ठिकाणी शुभागमन. आणि त्यांची ही रॉयल एंट्री आपण पाहू शकता. अनेक सामाजिक शैक्षणिक कामं त्यांनी केल्यात, गोरगरिबांना नेहमी मदत केले आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून येणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय शेखरजी भोईर साहेबांना आपण बघतोय. वेलकम वेलकम वेलकम. आणि त्यांच्यासोबत नवनाथजी कदम साहेब आपल्याला पाहायला मिळते. आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती. वेलकम सर. आपलं सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत. द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकावर राहिलेल्या संघाने इथे उपस्थिती दर्शवा. आणि आता बक्षीस वितरित केलं जाणार नाही. ज्या खुर्च्या समोर आहेत त्या खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यांवर बसा प्लीज. या खुर्च्यांवर बसलं तरच मेडल्स आणि पारितोषिक वितरित केलं जाईल. आणि जर तुम्ही इथे बसला नाहीत तर 2 मिनिटात जर बसले नाहीत तर मग तुमच्या बक्षिसामधून काही रक्कम कपात केली जाईल. या लवकर, असं काय होणार नाही या स्पर्धेमध्ये. शेखरजी, आपलं मनापासून धन्यवाद. चांगलं समाजकार्य आतापर्यंत तुम्ही केलं, सामाजिक, शैक्षणिक, त्याच्यानंतर आपण बघतो खेळ, या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण ज्या पद्धतीने भरारी घेतलेली आहे, उद्योजक म्हणून सफलता मिळवलेली आहे. अग्रीबाणा या संस्थेचे आम्ही सुद्धा सदस्य आहोत, तो सुद्धा आम्हाला प्राऊड फील होतोय. आणि नेहमीच तुमच्या सोबत जी सकारात्मक चर्चा होत असते कुठल्याही कार्यक्रमाबाबत, कुठल्याही जे काही समाजकार्य असेल त्याबाबत. मिनार पाटील यांचं आगमन झालंय. फाईन आर्टिस्ट, रांगोळी कलाकार, फाईन आर्टिस्ट, जुचंद्र गावाचा खरा कलाकार मिनार पाटील यांचं आगमन झालंय. आणि त्यांना विनंती करीन की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, न दिसतय सोन्याची सोनपरी, निधी दिदी हो बर्थडेला, दिसतय सोन्याची सोनपरी, निधी दिदी हो बर्थडेला, दिसतय सोन्याची सोनपरी, निधी दिदी हो. चला, आपण केक कटिंग चा कार्यक्रम करणार आहोत, तर बर्थडे सॉन्ग आपण रेडी ठेवायचं आहे. अजित सुतार, रवी वाघमारे, विक्रांत ठक्कर या सर्वांनी, निलेश भोईर, गणेश साटम, तेजस उंडरे, अक्षय पाटील या सर्वांनी स्टेजवरती जमा व्हायचंय. अच्छा, भावेश पुणेकर माहिती देतात आमच्यापर्यंत. खऱ्या अर्थाने खास ही डेट आणि यंदाचं पर्व जे आहे रविवारच्या दिवसामध्ये 21 तारीख आली. आणि या 21 तारखेला निधी दिदीचा वाढदिवस, म्हणजेच हे औचित्य आहे, 9वं पर्व. आणि म्हणूनच या स्पर्धेचा आहे गर्व. निधी दिदीचा आपण करणार आहोत केक कटिंग. संदीप सर. यस, निधी दिदीचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. कार्यकर्ता पालघर जिल्ह्याचा, मानपान सर्वत्र होतो त्याचा, आज वाढदिवस त्याच्या काळजाचा, नाव तिचे आहे निधी, साधी भोई आहे आमची दिदी. निधी दिदी, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
कार्यक्रम सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होताना दिसतोय आपल्याला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपरी, निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपरी, निधी दिदी हो बर्थडेला. सोन्याची सोनपरी, निधी दिदी हो बर्थडेला. नक्कीच जोरदार टाळ्या निधी दिदी करता. आणि तिचा हा वाढदिवस दरवर्षी याच आनंदाने, याच उत्साहाने सेलिब्रेट होत राहील. याच सदिच्छा, याच शुभेच्छा. वाढदिवसाच्या आपणास लाख लाख शुभेच्छा. दिग्वी दिदीला सुद्धा आपण बघतोय. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपरी, निधी दिदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपरी, निधी दिदी हो बर्थडेला. थँक्यू. आयोजकांना विनंती करेन की आपण रेडी राहायचंय, जेणेकरून जे पाहुण्यांचा मान सन्मान आहे तो आपण त्वरित घेतोय. पाहुण्यांना देखील थोडी घाई आहे आणि वेळ प्रत्येकाकडे कमी आहे, म्हणूनच संघ, चारी संघ आपण खुर्च्यांवरती विराजमान व्हायचंय. बघा टोटल या स्पर्धेमध्ये जवळजवळ 30 संघ खेळले आणि ते 30 संघांमधून तुम्ही 4 आलात. चला सर्वात आधी आपण या ठिकाणी विशेष सन्मान करूया. संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत सुनीलजी सोनकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा हा यथोचित आपण विशेष सन्मान करणार आहोत. आयोजकांना विनंती करीन की आपण पुढे यायचंय. मोठा पदभार आपण बघतोय. संपर्क प्रमुख साहेब आदरणीय सन्माननीय सुनीलजी सोनकर साहेबांचा हा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. इथे आपण बघतायत वसई विधानसभा संपर्क प्रमुख आदरणीय सुनील सोनकर साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. ते दाखल झालेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्ही बघतायत भावेजी पुणेकर यांना, सोबतच मोहन भाई हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. हे पाहू शकता महाराजांची फ्रेम, मायेची उपहार देणारी शाल आणि पुष्पगुच्छ प्रमाणे फुलतरा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जाते. एकदा जोरदार टाळ्या सुनीलजी सोनकर साहेबांकरता. संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आणि त्यानंतर एक अशा व्यक्तीचा आपण विशेष सन्मान करतोय जो आपल्या समाजाकरता नेहमीच समाजसेवक करतायत आणि त्यानंतर सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ज्यांचं कर्तृत्व नेतृत्व नेहमीच चांगलं राहिलंय, असे अग्रीबाण्याचे सर्वेसर्वा शेखरजी भोईर साहेबांचा यथोचित आपण विशेष सन्मान करतोय. अनेक सामाजिक कामं त्यांच्या वतीने केली जात आहेत. अनेकांना ते प्रोत्साहित करतायत, उत्साही करतायत. अनेक सामाजिक कार्य त्यांच्या वतीने केले जात आहेत. असं गोड व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व, चांगलं दातृत्व नेहमीच ज्यांचं आपण पाहिलंय, सर्वांचे लाडके शेखरदादा भोईर यांच्याकरता जोरदार टाळ्या. मायेची ऊब देणारी शाल, महाराजांची असलेली ही प्रेम देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. संदीप सर. अगदी बरोबर. हा फायर शो सुद्धा पाहायला मिळतोय आणि शेखरजी भोईर यांनी सुद्धा चांगलं काम आपल्या या परिसरामध्ये नेहमीच केलेलं आहे. त्यांच्या सुद्धा कार्याची दखल घेतली जाते. जशा आम्ही काही चांगल्या व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर ठेवतोय आणि त्या व्यक्तीपैकी ही एक व्यक्ती आहे.
जे नुकताच यांचा सन्मान झालाय. तदनंतर आपण बघतायत शहर प्रमुख आदरणीय मंगेशजी चव्हाण साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतात या स्पर्धेचे मुख्य आयोजक भाऊजी पुणेकर, त्यांच्यासोबतच मोहनदादा पाटील. जोरदार टाळ्या मंगेशजी चव्हाण साहेबांकरता. या स्पर्धेकरता भरीव देणगी त्यांच्या वतीने आले आणि नेहमीच चांगलं कार्य त्यांचं राहिलंय. मंगेशजी चव्हाण साहेब आपला खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. त्यानंतर तदनंतर असे एक व्यक्तिमत्व, कारण साथ प्रत्येकाला लाभली पाहिजे, अशीच नेहमीच साथ देणारे द ग्रेट मराठा परिवाराचे सदस्य बनलेलं जिवलग मित्र हेमंतजी वर्तक साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतायत द ग्रेट मराठा परिवाराचे सर्व मोहनदादा पाटील आहेत, बाबेजी पुणेकर आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांच्या शुभ हस्ते मायेची उप देणारी शॉल. बघा ससूनवगरला स्पर्धा चालू आहे त्यांच्या गावामध्ये, तरी सुद्धा या स्पर्धेला त्यांनी पहिला वेळ दिला, म्हणून त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. हेमंतजी वर्तक साहेबांचा येतो सन्मान. थँक्यू हेमंतजी वर्तक साहेब, त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय. त्याच्यानंतर आपण बघतायत आदरणीय सन्माननीय सुरेश बोगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेश बोगले साहेबांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. हे तुम्ही बघू शकतायत. बोगले साहेबांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता भावेश पुणेकर त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. मायेची उप देणारी शॉल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्या सुरेशजी भोगले साहेबांकरता. थँक्यू. तदनंतर आणखीन एक अनमोल रत्न आपल्या या नायगाव परिसरातील विभाग प्रमुख हृदयनाथजी भोईर साहेबांना या अतिथी कक्षामध्ये तुम्ही बघतायत. हृदयनाथजी भोईर साहेबांच्या कार्याबद्दल बोलायचं झालं तर एक चांगलं कार्य या परिसरामध्ये त्यांच्याकडून सुद्धा घडलं जात आहे. सर्वांशीच सलोखीचे संबंध राखणारं हे व्यक्तिमत्व, त्यांचं स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय या स्पर्धेमध्ये. अक्षयजी. हृदयनाथजी साहेबांचा येतो जे विशेष सन्मान केला जातोय आणि त्यांना मायची उप देणारी शाळ हे सन्मान चिन्ह देऊन, फ्रेम देऊन सन्मानित केलं जाते आणि एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. त्याच्यानंतर पुढील सत्कार मूर्ती सूर्यकांत दैत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यालय प्रमुख परेरा नगर, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय. अतिथी कक्षामध्ये ते उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर होतोय, या अतिथी कक्षामध्ये होतोय. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025चं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळालं आणि आयोजकांच्याच माध्यमातून हा स्वागत आणि सन्मान पार पडताना दिसतोय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत विजय पानसरे साहेब, उप कार्यालय प्रमुख परेरा नगर, त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. तर विजय पानसरे यांना विनंती करीन की आपण पुढे यायचंय. आपला हा विशेष सन्मान उप कार्यालय प्रमुख परेरा नगरचे पानसरे साहेबांचा हा विशेष सन्मान अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर जुचंद्र गाव म्हटलं तर कलाकारांचं गाव आणि जुचंद्र गावाची कला साता समुद्र ज्याने पार नेले असे रांगोली कलाकार, फाईन आर्टिस्ट आणि या चंद्रपाडा गावाचं एक सफल उद्योजक, चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटर मिनारदादा पाटील, त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. आउट ऑफ इंडिया ज्यांनी आपली कलाकारी दाखवले, रांगोळी काढण्यामध्ये एक्सपर्ट आणि रांगोळीचं माहेरघर जुचंद्र गाव कोणामुळे समजलं जाते त्यामध्ये मोठा हिस्सा आहे मिनार पाटील यांचा आणि त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. फाईन आर्टिस्ट मिनार पाटील यांचा हा विशेष सन्मान. थँक्यू मिनार दादा पाटील, आपलं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पत्रकार, पेशाने पत्रकार आहेत, एक नक्की जॉली माणूस म्हणून ज्यांना आपण पाहतोय,
खूप चांगलं व्यक्तिमत्व सचिन सुभाष राणे साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय. सचिनजी सुभाष राणे वेगवेगळ्या शायरी, वेगवेगळे डायलॉग आणि काहीतरी वेगळं लाईफ मध्ये आपण नेहमी अपडेट पाहतोय. तर हसवणारं व्यक्तिमत्व आहे सर्वांना. तर जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. रघुनाथजी म्हात्रे साहेबांचा विशेष सन्मान ऍडव्हेंचर बॉयचे मॅनेजर विक्रांत ठक्कर, श्री विक्रांत ठक्कर यांच्या शुभ हस्ते आपण करूया. रघुनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक, धडाडीचे कार्यकर्ते, समाजसेवक आणि त्यांचा हा विशेष सन्मान विक्रांत ठक्कर यांच्या शुभ हस्ते. थँक्यू रघुनाथजी म्हात्रे साहेब, खूप खूप धन्यवाद. सूरजजी यादव या ठिकाणी आहेत, उद्योजक सूरजजी यादव. आपला हा विशेष सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. आइए सूरजजी, हा त्यांचा सन्मान विक्रांत ठक्कर यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. सूरजजी यादव साहेबांचा हा विशेष सन्मान हा केला जातोय. त्यानंतर अरुणजी जाधव साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा हा विशेष सन्मान आपण करूया. अक्षय पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. अरुण जाधव साहेबांचा विशेष सन्मान. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान नेहमीच केला जातोय आणि अरुणजी जाधव साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह, मायची उप देणारी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू अरुणजी जाधव साहेब. आणि नेहमी शेखर दादा यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून ते देखील चांगलं कार्य करत असतात. आकाश चषकाचे संस्थापक आदरणीय नवनाथजी कदम भाऊ यांचा विशेष सन्मान केला जातोय. चांगलं कार्य नवनाथ कदम नेहमीच करत असतात आणि त्यांची देखील एक मोठी अंडरमची स्पर्धा असते. आकाश याच्या वाढदिवसानिमित्त आकाश चषक आपण एन्जॉय केलाय आणि त्या चषकाचे प्रणेते नवनाथ कदम भाऊंचा या ठिकाणी हा विशेष सन्मान, मायेची ऊब देणारी शाळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. नवनाथ कदम यांच्याकरता देखील जोरदार टाळ्या. आकाश चषकाचे प्रणेते आता स्वागत आणि सन्मान आपण अशा एक व्यक्तीचा करणार आहोत ज्यांची नावाची चर्चा पालघर जिल्ह्यामध्ये सातत्यानं होत असतं. समाजसेवक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारा व्यक्तिमत्व आणि निर्भीड असा वक्ता, कार्यकर्ता, ज्यांच्या कामाची आज दखल प्रत्येक जण घेत असतोय. असे सर्वांचंच लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्री मोहन रवींद्र पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच नायगावची आण बाण मान सन्मान अभिमान आणि सर्वांना नेहमी एकत्रित घेऊन येणारं व्यक्तिमत्व आहे मोहनदादा पाटील. एक दिलदार व्यक्तिमत्व तर आहेच आणि या स्पर्धेला देखील, ही स्पर्धा आपण बघतो अंडरम क्रिकेटमध्ये इतका मोठा व्यासपीठ, सर्वांना एकत्रित घेऊन येणं, चांगली कामं करणं आणि भाईंनी केलेल्या कामामुळेच हे सर्व प्रेक्षक, हे पाहुणे पाहायला मिळत आहेत. म्हणूनच जोरदार टाळ्या मोहनदादा पाटील यांच्याकरता. वृद्धाश्रम असो, दुर्गम भागातील शाळा असो, वाढदिवस अशा ठिकाणी ते साजरे करतात आणि ते आपला अनमोल वेळ देत आहेत, साहित्यांचं वाटप करत असतात, कपडे लत्ते वाटप करत असतात. असं चांगलं नेतृत्व आपल्याला बघायला मिळत आहे आणि मोहन दादांचा हा सन्मान होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रेम बघितले आपण अक्षय. नक्कीच सारे होतात फिदा मोहनदादा पाटील
त्यांना पाहिल्यावरती, आणि फिदा तर होणारच, त्यांनी केलेली कामं आहेत आणि म्हणूनच भाईंकरता जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या मोहनदादा पाटील यांच्याकरता. चला संदीप सर, आता शेखर दादांना टाइम कमी आहे, म्हणूनच एक जे प्राइज आहे ना या स्पर्धेच्या माध्यमातून, अंडरम क्रिकेट आहे तरी सुद्धा भरपूर प्राइज आहे. ट्रॉफी आहे, शूज आहे, त्यानंतर कूलर आपल्याला पाहायला मिळतोय. टॉवर फॅन, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 1 मिनिट डीजे. उत्कृष्ट गोलंदाज, बऱ्यापैकी कामगिरी करणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. देवाला सुद्धा बघितलं आपण, परंतु बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे किताब जातोय, किताब जातोय. विशू इथून, रियाज, देवा, कैलास. 1 अँड ओनली 4 मॅच 4 ओव्हर 29 धावा दिल्या, 7.25 चा इकॉनॉमिक रेट, 7 विकेट घेतलाय. देवा की 1 अँड ओनली आपल्या परिसरातील, मागील वर्षी त्याच्या नावावर सोन्याची अंगठी होती, या वर्षी त्याच्या नावावर आहे बेस्ट बॉलरचा किताब. रियाज शेख, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय शेखरजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज रियाज शेख. काय जबरदस्त गोलंदाजी, जोरदार टाळ्या रियाज करता. बघू शकतायत, कूलर सुद्धा मिळतोय, ट्रॉफी सुद्धा मिळतोय, शूज सुद्धा मिळतोय. हे सर्व काही एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु या स्पर्धेमध्ये ते पाहायला मिळतंय. शेखरजी, या स्पर्धेबद्दल 2 शब्द प्लीज. नक्कीच चांगलं वक्त ते नेहमीच वक्त करत असतात, आणि एकंदरीत अंडरम क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द. हॅलो, सर्वात अगोदर निधी मोहन पाटील इस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिच्या वाढदिवसानिमित्ताने ही टुर्नामेंटचे आयोजन केलेले आहे. व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र मंगेश शेठ, सुरेश शेठ, हृदयदादा, संपर्क प्रमुख आणि उपस्थित मान्यवर, मोहन मित्र आणि इथे जमलेले सर्व खेळाडू. मला थोडं एक चुनचुन जाणवली की मी थोडं घाई केली यायची, पण मॅच बघू शकलो नाही, त्यामुळे थोडं मनाला दुःख वाटलं. परंतु ज्या पद्धतीचं नियोजन आहे, आणि मोहनचं नेहमीच आयोजन आणि नियोजनामध्ये हात कोण पकडू शकत नाही, त्यामुळे त्याचं प्रत्यय इथे दिसून आलं. दुसरा विषय, येताना माझ्या जोडीला नितीन होता. कुठे गेला? नितीन बोलते, बघा कसं आपल्याला खेळायला लागतंय, थोडे दिवस थांब, आपल्याला चांगलं ग्राउंड नक्की मिळणार. सगळ्यांच्या प्रयत्नाने आपण नक्की जुचंद्र, पर्यानगर एरिया, आपला जो नायगाव पूर्व, याच्यासाठी चांगले ग्राउंडचे प्रयत्न करणार. तिकीट असो नसो आपण ग्राउंड बनवणार, हा शेखरभोईरचा शब्द आहे. कारण तिथे बरीचशी रिझर्वेशन आहेत, ते रिझर्वेशनसाठी आपण काम करणार, हँडओव्हर करणार महानगरपालिकेला, आणि आपण योग्य आपलं एक स्थानिक असं ग्राउंड बनलं पाहिजे, जिथे हक्काने आपण क्रिकेट खेळू शकलो, सगळ्या गोष्टी दुसरे पण स्पोर्ट्स आपण तिथे करू शकू, याचा प्रयत्न करूया. इथे मला बोलवलं, मान सन्मान दिलात, प्रेमापोटी मी आलोय, तोच प्रेमाचं प्रत्यय तुम्ही दाखवला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहू द्या. आपली ही जी टीम आहे ही अशीच पुढे जाऊ द्या, अशी मी आई चंडिके चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच शेखर भाई. खरोखरच आज चांगलं वक्तव्य आपल्या मुखातून. आणि म्हणतात ना की सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो, तर एखाद्या व्यक्तीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना सुद्धा तो सुगंध असतो. म्हणून एकदा जोरदार टाळ्या शेखरजी भोईर यांच्याकरता टाळ्याच झाल्या पाहिजे. योग्य वक्तव्य आपण केलं त्याबद्दल मनापासून आभार. चला, भूषणजी पडवळे आपण यायचा आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेकरता 4th क्रमांक कॅश प्राइज ज्यांच्या वतीने आले, भूषण पडवळे म्हटलं तर नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व, हा हसरा चेहरा ठेवणारे व्यक्तिमत्व, आणि नेहमीच या स्पर्धेला काही ना काही देण्याचा त्यांचा मान असतो. संपर्क प्रमुख साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री भूषणजी पडवळे साहेबांचा यथोचित विशेष सन्मान करूया. संपर्क प्रमुख साहेबांचं शुभ हस्ते भूषणजी पडवळे यांचा विशेष सन्मान. 4th क्रमांक कॅश प्राइज त्यांच्या वतीने आले. 4th क्रमांक कॅश प्राइज होता 8,000 रुपये, आणि ते आर्थिक सहकार्य करणारे भूषणजी पडवले
नेहमीच मोहनभाईंच्या समवेत त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना साथ देण्याचं काम करतायत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. महाराजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा पुष्पगुच्छ आणि मायेची ऊब देणारी शॉल देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. लाख लाख धन्यवाद भूषणजी पडवले साहेब, आपण मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये केले. त्यानंतर या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपये, आर्थिक सहकार्य 5 दिवस या स्पर्धेला आपण त्यांची उपस्थिती पाहिली. आणि त्यानंतर या स्पर्धेत नायगाव पंचकृषीमध्ये बाहेरचे संघ ॲज अ पॅकर म्हणून जर कोण आणत असेल ना तर नितीनजी पाटील यांच्याकडे आपण पाहतो. तर त्यांचा हा विशेष सन्मान गोरसाई बी जेव्हा जेव्हा या नायगाव पंचकृषीमध्ये येते तेव्हा तेव्हा त्या संघाला इन्व्हाइट करण्याचं काम नितीन राजाराम पाटील हे केले जाते. म्हणूनच त्यांचा हा विशेष सन्मान आणि त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. माजी क्रिकेटपटू आणि सध्या उद्योजक आहेत. चांगलं प्रेम त्यांचं द ग्रेट मराठा परिवारावर आणि त्यामुळेच ते सुद्धा ग्रेट मराठा परिवाराची साथ कधीच सोडत नाही असं हे दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करतोय. नितीनजी पाटील साहेब तुम्हाला सुद्धा सॅल्यूट असेल. नक्की जोरदार टाळ्या. नितीन पाटील साहेबांकरता बहुमूल्य वेळ आणि या स्पर्धेला हजेरी लावले. या स्पर्धेला त्यांच्याकडून जे होईल ते दिलेलं आहे म्हणून त्यांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू नितीनजी पाटील. त्यानंतर गंधर्व पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या गंधू दादा आपण या द ग्रेट मराठाचे मॅनेजमेंटची भूमिका जे नेहमी बजावत असतात आणि नक्कीच गंधर्व पाटील साहेबांचा यथोचित आपण विशेष सन्मान गंधू दादा हे प्रेमाने त्यांना म्हटलं जाते आणि त्यांचा हा विशेष सन्मान आपण करतोय. तर गंधर्व पाटील यांचा हा विशेष सन्मान केला जातोय. चांगलं व्यक्तिमत्व गंधर्व पाटील. द ग्रेट मराठीची स्पर्धा असते तिथे मॅनेजरची भूमिका त्यांची असते आणि मॅनेजमेंटचं सूत्र कसं असावं तर गंधर्व पाटील यांच्यासारखं असावं. अर्थातच योग्य पद्धतीने ते मॅनेजमेंट करत असतात, स्पर्धेची आखणी करत असतात. त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. जिग्नेश दादा म्हात्रे बघायचं झालं तर मला वाटतं या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या वतीने मी त्यांच्या एखाद्या सदस्याला विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. मला वाटतं स्वागत आणि सन्मान त्यांचा केलाय, परंतु त्यांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम 55,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय. चला जिग्नेश जी म्हात्रे यांचा विशेष सन्मान विनीत पाटील यांचा आपण सन्मान करतोय. तो जिग्नेश दादा म्हात्रे यांचा आहे आणि नक्की त्यांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम 55,000 रुपयाचं सहकार्य लाभले. एकदा जोरदार टाळ्या जिग्नेश म्हात्रे यांच्याकरता. आज जरी ते उपस्थित नसले तरी त्यांच्या वतीने विनीत हा सन्मान स्वीकारतायत. चांगलं कार्य आपल्या टीमला पुढे नेलं आणि रन्स 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा हा संघ उपविजेता ठरलाय या स्पर्धेमधील आणि त्यांचेच संघ मालक आणि समाजसेवक जिग्नेश म्हात्रे यांच्या वतीने हा सन्मान होतोय. हा विनीतने रेकॉर्ड केलाय 6 बॉल 6 2 कोणी मारले नाही या ग्राउंड वरती आणि त्याचा हा रेकॉर्ड आहे या ग्राउंड वरती. चला त्यानंतर विशेष सन्मान आपण करूया. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ऑफिशियल कॉमेंटेटर आपण पाहिले. सर्वांचे लाडके आवडते पेशाने पोलीस पाटील आहेत, परंतु भावेश पुणेकर यांना दिलेले शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि या स्पर्धेला ऑफिशियल कॉमेंट्री ज्यांनी केलंय व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ बाफाणे, सर्वांना हवा हवासा आवाज म्हणजे संदीपजी गावण सरांचा यथोचित विशेष सन्मान. संपर्क प्रमुख साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते संदीप गावण सरांचा आपण विशेष सन्मान करतोय. जिथे पहिला कॉल तिथे पहिला मान आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिली पसंत आपल्या पट्ट्यातील गोड आवाज संदीप गावण सरांकरता एकदा जोरदार टाळ्या. व्हॉइस ऑफ बाफाणे, व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि दरवर्षी या स्पर्धेला त्यांचा आवाज आपण ऐकतो. एकदा जोरदार टाळ्या संदीप गावण सरांकरता. त्यानंतर खास 2 दिवसांकरता
आपल्याकडे या ठिकाणी अंडरमची कॉमेंट्री करण्याकरता सुमित बने यांचा आवाज आपण ऐकला. विद्याविहार मुंबईवरून या ठिकाणी आल्यात आणि घाटकोपरचा हा गोड आवाज, लांजाचा हा गोड आवाज पहिल्यांदाच नायगाव पंचकृषीमध्ये गुंजलाय. भोगले साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्याचा हा विशेष सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या सुमित बने यांच्याकरता. सुमित बने यांनी गोड आवाजाने सध्या आजच्या दिवसात मंत्रमुग्ध केलंय आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय भोगले साहेबांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पटलावर असं एक नाव, कमी वय आणि कमी वयामध्ये ज्याने आज आपलं नाव कोरलेलं आहे समालोचन क्षेत्रामध्ये, मी विनंती करतोय अक्षयजी साटम यांना. आपला या ठिकाणी सन्मान होतोय आणि त्यांचा सन्मान करण्याकरता द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वेसर्वा संस्थापक मोहनदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये धावतं वर्णन ते करत असतात. फनी कॉमेंट्री सुद्धा आमच्यासोबत अनेक वेळा त्यांनी केलंय ऑफलाईन. आणि बघायचं झालं तर मंत्रमुग्ध करणारी वाणी असल्यामुळेच त्यांना लांब लांब म्हणजेच आपला ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी आमंत्रण दिलं जात आहे. असे लाडके समालोचक अक्षयजी साटम यांचा स्वागत आणि सन्मान झालाय. त्यानंतर या स्पर्धेकरता ऑफिशियल स्कोरर नीरज किनी नाही आहे, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. यश राऊत यांचा विशेष सन्मान. चांगला अपडेट, सर्व माहिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आणि म्हणूनच त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. यायचं यश राऊत, आपला हा विशेष सन्मान. मॅन विथ गोल्डन फिंगर नीरज किनी आज नव्हते, परंतु यश राऊत यांनी चांगलं लेखाजोखा या ठिकाणी पाहायला मिळाला. आमचे गुणलेखक आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान हेमंतजी वर्तक साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. बडे हस्ती आपल्याला अतिथी कक्षामध्ये सर्वच पाहायला मिळत आहेत. हेमंतजी वर्तक साहेबांच्या शुभ हस्ते यश राऊत आमचे स्कोरर आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण बघतोय. मायेची ऊब देणारी शॉल आहे, या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आहे. हा सन्मान आहे या गुणलेखकाचा. त्यानंतर डीजे शक्ती इन द मिक्स, HM साऊंडचे सध्या डीजे ऑपरेटर आहेत आणि जबरदस्त सिच्युएशन नुसार ते नेहमी गाणी लावत असतात आणि म्हणूनच डीजे शक्ती, ग्रेट डीजे ऑपरेटर, डिस्क जॉकी यांचा आपण विशेष सन्मान मिनारजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते डीजे शक्ती आमच्या आवाजाची काळजी घेतली. थँक्यू HM साऊंड. आणि जोरदार टाळ्या, जबरदस्त डीजे ऑपरेटिंग त्याने केलंय, चांगली गाणी वाजवल्यात आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय, म्हणून डीजे शक्तीचा हा विशेष सन्मान. चांगली साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच आमच्या गळ्याची काळजी घेणारे व्यक्तिमत्व डीजे शक्ती यांचा मनापासून आभार. तदनंतर आपल्या परिसरामधील या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक यूट्यूब वाहिनी आहेत, परंतु आपल्या या परिसरातील अशी एक यूट्यूब वाहिनी की कुणाचं नाव त्या यूट्यूब वाहिनीला दिलं नाही, तर आपल्या गावाचं नाव देणार JTC लाईव्हचे प्रोप्रायटर मृणालजी म्हात्रे, जुचंद्र टेनिस क्रिकेट हे नाव देणार आहे मृणालजी म्हात्रे आणि त्यांच्या टीमचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी समीक्षला, मृणालला विनंती करतोय, प्लीज आपण पुढे या. मी हृदयनाथजी भोईर साहेबांना विनंती करतोय, आपण सुद्धा जुचंद्र गावातीलच आहात, एक कार्यकर्ते आहात, परंतु एखाद्या यूट्यूब वाहिनीचं नाव आपल्या जुचंद्र गावच्या नावाने आपण कधीच बघितलं नव्हतं. JTC लाईव्ह, चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळाली JTCची. क्लॅरिटी का बिग बॉस, JTC लाईव्ह, जुचंद्र टेनिस क्रिकेट .com.in आपण करतोय हा विशेष सन्मान. आणि नाशिक अशा अनेक साऱ्या स्पर्धा ते लाईव्ह कव्हरेज करत असतात, तर समेश मोरे यांचा विशेष सन्मान केला जातोय. मंडप डेकोरेटर ज्यांनी चांगली सजावट केले, आदरणीय भाईदास पाटील, सोन्यादादा पाटील त्यांचा प्रतिनिधी किंवा ते असतील तर या. थँक्यू भाईदास पाटील, सोन्यादादा पाटील, आपला आभारी आहोत. मस्ते साहेबांचं ट्रॉफीसाठी त्यांना आपण बोलवणार आहोत. तत्पूर्वी आपण जे पंच आहेत सर्वांनीच एकत्रित या. क्या बात है. एकमेक जिवलग मित्र जर एकत्रित काम करतील ना
तर मग समाज कार्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा ते उमटवू शकतात. सध्या आपण आदिराज लाड याचा स्वागत आणि सन्मान करूया. नक्कीच आदिराज लाड म्हटलं तर संपूर्ण दिवस आपण क्रिकेट खेळत असतो, पण तू रात्री मंडपाचं देखरेख करणारं काम जर कोण करत असेल ना आणि सर्व गोष्टीचं नियोजन त्याच्याकडे दिलंय, एकदा मनापासून टाळ्या नाईट वॉचमॅन आदिराज लाड याच्या करता. थँक्यू सो मच आदिराज. खूप चांगलं काम आपण करतायत आणि खऱ्या अर्थाने हे सर्व देखरेख करणं. या अक्षय माडकर अक्षय आपण माडकर देखील या. आपण सुद्धा या. अक्षय माडकर हे सुद्धा आहेत. माडकर, अक्षय माडकर नाईट वॉचमॅन, जबरदस्त मंडप देखरेख ते करतायत आणि नक्कीच त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रत्येकाचा मान सन्मान हा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅच संपल्यानंतर आपण सर्व घरी जातो, पण तो अक्षय माडकर आणि आदिराज लाड हे दोघच असतात जे पूर्ण ट्रॉफी, हे पूर्ण ग्राउंड आणि संपूर्ण मैदान ची देखरेख करतायत. म्हणून जोरदार टाळ्या दोघांकरता. त्यानंतर एक असा विशेष सन्मान, खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तर आपण पाहतोय 9 वर्ष अविरतपणे सातत्याने स्पर्धा खेळवली जाते, आयोजन केलं जाते, नियोजन केलं जाते, परंतु कधी स्वतः ते पुढे येत नाहीयेत, सर्वांना मान सन्मान देत आहे. आणि आता देखील ते स्वतःचा मानपान करून घेत नव्हते, परंतु बाईंची इच्छा आहे की आता या स्पर्धेचे शिल्पकार, ॲडव्हेंचर बॉयजचे संस्थापक आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा भावेशजी पुणेकर साहेबांचा आपण करूया विशेष सन्मान. भावेश पुणेकर यांचा विशेष सन्मान. खरोखरच चांगलं योगदान या नगरीमध्ये, कारण या नायगाव पूर्व विभागामध्ये अंडरआर्मची अशी मोठी स्पर्धा कधीच बघितली नव्हती. आणि जितकी गर्दी इथे आहे ना, तितकी गर्दी मी कोणत्या स्पर्धेला बघत नाही. इतकी चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. द ग्रेट मराठा संस्थापक चषकाचे मुख्य आयोजक भावेशजी पुणेकर, जे मोहनबाईंच्या सोबतीला त्यांच्या सोबतच राहत आहेत. प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा हातभार लागत असतो. मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे भावेश पुणेकर यांच्या करता. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे आणि काय व्यक्तिमत्व आहे. भावेश पुणेकर यांच्या कार्याला सॅल्यूट असेल. एक त्यांच्याबद्दल बोलायचं झालं की एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला फक्त 1, 2 किंवा 3 समालोचक ऐकायला मिळत असतात, परंतु या स्पर्धेमध्ये स्पर्धा अशी वाटते छोटी, मनाने माणसं आहेत मोठी आणि स्पर्धा सुद्धा तितकीच मोठी. आणि इथे नाहीच कसली खोटी, अशी एकमेव अशी स्पर्धा आहे. 5-5 समालोचक या स्पर्धेमध्ये समालोचन करताना एका दिवसात दिसले. त्यातच आपण मानवचं सहकार्य या स्पर्धेकरता लाभलेलं आहे आणि मानवचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. जरी आपल्याला क्रिकेट खेळता येत नसेल, आपल्याला दुसरं काम करता येत नसेल, परंतु आज भाईंचा भाचा मानव यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय, कारण इतर कामं तो अचूकपणे सर्व करायचा. मानव, तुझं अभिनंदन. नक्की जोरदार टाळ्या मानव करता. आणि या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य आदरणीय मिनारजी पाटील साहेबांकडून रोख रक्कम 5,000 रुपये आले. एकदा जोरदार टाळ्या मिनार पाटील यांच्या करता. कलाकार आहेत ते आणि आपल्याला प्राऊड फील होतं अशा कलाकारांचा. त्यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय आजच्या दिवसामध्ये. बघा, पहिल्याच दिवशी आम्हाला म्हटलं होतं की शेवटच्या दिवशी आपल्याला भोजनाची मेजवानी असेल आणि या स्पर्धेमध्ये आजचा दिवस निधी दीदीचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना ज्या व्यक्तीनं या भोजनाची व्यवस्था केली होती दुपारच्या सत्रामध्ये, ते लाडकं व्यक्तिमत्व रवी वाघमारे यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणं जरुरी आहे आणि तो स्वागत आणि सन्मान होतोय. खऱ्या अर्थाने मोहनदादा पाटील यांचा भरवशाचा माणूस सर्वाधिक कोण असेल ना, तो आहे रवी वाघमारे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून याही स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जेवणाची व्यवस्था, एक चांगला आयकॉन प्लेअर आहे आणि एक चांगला आदर्श खेळाडू आहे. त्याच्याकरता जोरदार टाळ्या रवी वाघमारे. त्याचबरोबर आपल्याला सहकार्य करणारे सागर राजेंद्र पाटील यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो. इथे मला वाटते ते नाही आहेत. आणि मयूर जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेबांचे सुपुत्र हे सुद्धा या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये होते, आता नाहीत, परंतु त्यांचे सुद्धा जे सहकार्य आहे ते सहकार्य विसरलं जाऊ शकत नाही. थँक्यू सो मच. त्यानंतर ॲडव्हेंचर बॉईजचे मॅनेजर
आदरणीय श्री विक्रांत ठक्कर यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया. या स्पर्धेचा आराखडा, सर्व जिम्मेदारी, मॅनेजमेंट उत्तम भूमिका ज्यांनी बजावले श्री विक्रांत ठक्कर यांचा हा यथोचित सन्मान. ऍडव्हेंचर बॉईजचे मॅनेजर, एकदा विकी करता जोरदार टाळ्या. संघांची बांधणी, त्यानंतर या स्पर्धेची सर्व आखणी त्यांनी केले. म्हणूनच मला ते शब्द पुन्हा पुन्हा बोलावंसे वाटतात भावेश पुणेकरजी, कारण ज्या वेळेस एक मॅचचा टॉससाठी मी त्या भावेश पुणेकर यांच्या नावाचा उल्लेख केला, त्यावेळेस भावेश पुणेकर यांच्या मुखातून एक शब्द आले, आम्ही सर्वजण एक आहोत. तो आणि आम्ही एकच आहोत, म्हणजे प्रत्येकामध्ये आपुलकीचं नातं जोडण्याचं काम केलं भावेशजी पुणेकर यांनी, द ग्रेट मराठा परिवाराचे मोहन दादा यांनी. नक्कीच आणखीन एक विशेष सन्मान या स्पर्धेकरता मालिकावीरला जो रेफ्रिजरेटर आहे ना, जो या ठिकाणी सौजन्य केलाय, जय कदम यांचा हा विशेष सन्मान. मालिकावीर करता काहीतरी दरवर्षी त्यांच्याकडून नेहमीच असते. भाईंना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते जय कदम यांचा विशेष सन्मान करूया. गोदरेज कंपनीचं रेफ्रिजरेटर आपण पाहतोय, एकदा जोरदार टाळ्या जय करता. मागील वर्षी वॉशिंग मशीन, यंदा फ्रीज आणि पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी वेगळं. तर जय, खूप खूप धन्यवाद, आपला आभारी आहोत. तसनंतर ब्रँडेड स्पोर्ट्सचे कैवल्यजी पाटील यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. कैवल्यजी, जर तुम्ही ऐकत असाल तर अर्थातच इथे असाल तर व्यासपीठावर या, परंतु आपण जे सहकार्य केलंय ते सुद्धा आम्ही विसरणार नाही. थँक्यू सो मच ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कैवल्यजी पाटील. चला, आपण आता ट्रॉफी वितरित करतोय. प्रेक्षणीय मॅच झाला होता आणि पोलीस दलाने ती ट्रॉफीचे हकदार आहेत. तर या ठिकाणी उपस्थित आहेत मस्ते साहेब आणि राऊत साहेब, नितीन राऊत साहेब सिद्धिविनायक ट्रॅफिक पोलीस स्पोर्ट्स हवालदार आहेत. आणि नक्कीच एका साईडला मस्ते साहेब बाफाणे बीट चौकीमध्ये कार्यरत आहेत. तर या दोघांचा आपण नक्कीच ट्रॉफी देऊन हा सन्मान करतोय. ही ट्रॉफी आहे बाफाणे पोलीस कर्मचाऱ्यांकरता, त्यांनी जो खेळ दाखवला त्यांच्याकरता तो प्रेक्षणीय मॅच झाला होता. ती ट्रॉफी मस्ते साहेब आणि राऊत साहेबांना दिली जाते. आवड असली की निश्चितच सवड काढून येणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि ते सुद्धा मला वाटते द ग्रेट मराठा परिवाराचे सदस्य बनलेत. नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जो मॅच बघितला होता, त्या मॅच मध्ये त्यांची सुद्धा चांगली कामगिरी. सिद्धिविनायक स्पोर्ट्स यांचं सुद्धा मनापासून आभार असेल. म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचं सुद्धा आम्ही आभार मानतोय, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलंय, सपोर्ट केलाय या स्पर्धेला. चला जाऊया, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज. एक मिनिट, डीजेला आता थांबवतोय. सर्वाधिक धावा ज्याने या स्पर्धेमध्ये केले, दोघांमध्ये भरपूर ट्विस्ट आहे. वाकीपाडा टीम, अनिकेत बुमटे, निधी स्पोर्ट ओपनचा संघ देवा, इथून रियाज शेख, ज्याने 100हून अधिक धावा केल्यात, कमी स्ट्राईक रेटने ज्याने एक षटकार ठोकलाय, 7 चौकार, 220चा स्ट्राईक रेट. आणि तो जेव्हा खेळत होता ना, तेव्हा प्रत्येक टीम करत होती देवा रे देवा, देवा आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. काय बॅटिंग केलंय, अंडरम क्रिकेट मधला आयकॉन प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते प्रत्येक मॅच मध्ये, आणि या ग्राउंड वरती 100 धावा करणं खाऊ गोष्ट नाही आहे. देवा ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. देवा याला आपण बघतायत, एका बाजूला तुम्ही कूलर या ठिकाणी मिळतोय त्याला, सूर्या SP कूल अँड रिफ्रेश, त्याचबरोबर मोमेंटो, आणि ही म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्स यांच्याकडून या ठिकाणी
त्यांच्या कंपनीमधून आलेले हे शूज आहेत, परंतु हे स्पॉन्सर केले सागरजी पाटील साहेबांनी आणि हे शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सागर राजेंद्र पाटील ज्यांनी हे शूज Best स्पॉन्सर vendor of केले the चांगल्या tournament. क्वालिटीचे. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. और थोड़ा सा भावुक हो गए मिस्टर देवा. कॉंग्रॅच्युलेशन देवा. चला देवा ठरलाय बेस्ट बॅटर. अजून काही पारितोषिक आहेत, इथे निराश होऊ नका प्रत्येकाने, अजून पारितोषिक आहेत. नक्कीच भाऊक झालाय. त्यानंतर बॉलिंगचं तर आपण दिलंय. सिरीज जी आहे ती फ्रीज तो आहे तो आपल्याकडेच राहणार आहे, म्हणूनच मालिकावीर कोणालाच जाणार नाहीये. सरळ येऊया चतुर्थ क्रमांकाकडे. ॲडव्हेंचर बॉईज निधी स्पोर्ट लीग फॉर्मॅट मधून वरती आला होता आणि हा संघ टॉसच्या आधारावरती राहिलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. 9 वर्ष आहे आणि 9 वर्षामध्ये असं एकदाही घडलं नाही की निधी स्पोर्टने ट्रॉफी पटकावली नाही. भले ती नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 ची असो. दहशत, दबदबा, दरारा नेहमी या संघाचा पाहायला मिळाला. संदीप सर. अगदी बरोबर. इतक्या संघामधून पुढे येणं, त्यावेळेस आज बघितलं तर क्रमांक 4 मध्ये चांगला परफॉर्मन्स. आयोजन आहे ओ भारी आमच्या ॲडव्हेंचर या चंद्रपडा गावाला भाऊ चला आज चषक मानाचा. द ग्रेट मराठा संस्थापक ठेवलाय चषक मानाचा. या चंद्रपडा गावाला भाऊ चला आज चषक मानाचा. द ग्रेट मराठा त्यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक. खऱ्या अर्थाने ज्या जिद्दीने हा संघ खेळलाय, स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा हाडा पॅकरचा संघ, आणि खरोखरच मोठमोठ्या संघांना पराभव केले आणि हे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण केले. आकाश चव्हाण संपूर्ण टीम घेणार आहे तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. या संघाकरता जोरदार टाळ्या. या धरमभोईर आपण देखील या. फायर शो मनापासून टाळ्या या संघा करतात. थर्ड वरती फिनिश केलंय स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा. थँक्यू, खूप खूप धन्यवाद या संघाचं. त्यानंतर या स्पर्धेतला महाअंतिम उपविजेता रनर अप द्वितीय पारितोषिक जाते जबरदस्त. हा संघ खेळला, मोठमोठ्या संघांना पराभवाचं पाणी पाहिलं, अनेक वेळा पाहिलं तर गावदेवी वाकीपडा पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये अनेक वेळा पराभव झालाय. काहीकांनी हलक्यात घेतलं होतं, परंतु यंदा जो खेळलाय ना तो वाखणणे जो की परफॉर्मन्स राहिलाय. नवीन महाअंतिम उपविजेता रनर अप रुन्स 11 गावदेवी वाकीपडा या टीम करता टाळ्या. आणि हा संघ ठरलाय रनर अप महाअंतिम उपविजेता. द्वितीय पारितोषिक कुणाल मडके, रवी आणि इतर सर्व खेळाडू. जबरदस्त परफॉर्मन्स. बूम बूम अनिकेत बुमटे काय बॅटिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये, काय गोलंदाजी राहिले. ॲडव्हेंचर संघाला पराभव केले या संघाने, मोठमोठ्या संघाला पराभव केले या संघाने, म्हणून या संघाकरता जोरदार टाळ्या. थँक्यू. आणि आता नंबर 1 की फ्रीज भाई सांगतात ज्याचा आहे त्याला मिळाला पाहिजे. त्याआधी त्या अगोदर चारी टीम तुम्हाला मेडल आहेत, तर एक एक कॅप्टन या, ते मेडल कलेक्ट करा आणि आपल्या खेळाडूंना द्या. सिरीज देण्याआधी
खाली चांगलं देऊ ना आता पहिलं. रवी, थोडं घ्या. हा, ठेवा. येऊ दे सर, येऊ दे. ट्रॉफिक वाला बोलव. हाय, ट्रॉफिक वाला आहे, याला त्याला खाली पुढे जाऊ. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने या स्पर्धेमध्ये रेकॉर्डच ब्रेक केलाय. इथून नाव आलं पाहिजे. देवा पांडे, विनीत पाटील, अनिकेत बोमटे, रियाज शेख, कैलास, ज्याने या स्पर्धेमध्ये 124 धावा केल्या 49 बॉल मध्ये, ज्याच्या नावावर विकेट देखील आहेत आणि ज्याचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे 250+ स्ट्राईक रेट. आणि या ग्राउंड वरती सलग 5 बॉल 5 षटकार मारणं खाऊ गोष्ट नाही आहे. 11 षटकार ज्याच्या बॅट मधून आलाय. बूम बूम अनिकेत बोमटे हा ठरलाय मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. यायचा अनिकेत बोमटे, क्या बात आहे. खांद्यावरती घेतलेला आहे अनिकेत बोमटेला आणि एकदा मनापासून टाळ्या. 11 षटकार ठोकणारा या स्पर्धेमध्ये एकमात्र खेळाडू. 4 विकेट, 124 धावा, 250चा स्ट्राईक रेट, 11 षटकार. बुम बुम अनिकेत बोमटे ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अनिकेत वेल डन. हा फ्रीज आहे, शूज आहेत, ही ट्रॉफी आहे, सर्व गोष्टी. आज खऱ्या अर्थाने जे फ्रीज होतं ना, घरचे देखील खुश होतील. क्रिकेट खेळता मग काय घेऊन येत नाही, नुसत्या ट्रॉफ्या कंटाळतात, परंतु घरी हा फ्रीज नक्की सर्वांना कूल करेल. एकंदरीत काय म्हणशील, तुझा जो खेळ राहिलाय, ही खेळपट्टी 11 षटकार तुने ठोकलाय, मालिकावीरचा किताब. टुर्नामेंट एकदम छान होती आणि नक्कीच मी टीमसाठी एफर्ट केला आणि टीमनी पण चांगला एफर्ट केला. कॅप्टन बोललेलं की आपण टॉप 4मध्ये जाऊ आणि फायनल पण मारायचा प्रयत्न करू. होत असते क्रिकेटमध्ये. रनर अप राहिलाय अनिकेत बोमटे, मालिकावीर ठरलाय. एकंदरीत भावेश पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांच्याविषयी 2 शब्द. दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगलं आयोजन होतं मॅचचं आणि आपल्या नायगाव पूर्वपट्टीमध्ये असा एकुलता एक अशी टुर्नामेंट आहे अँड्रमची की भावेश पुणेकर चांगला सपोर्ट आणि चांगली टुर्नामेंट करतात आणि मोहनदादा यांचं चांगला हा त्यांचा सपोर्ट. कमी बोलतो तो, परंतु एकदा जोरदार टाळ्या. त्याची बॅटिंग आणि त्याची बॉलिंग, त्याची फिल्डिंग सर्व काही बोलून गेले. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. बुम बुम अनिकेत बोमटे ठरला आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी, त्यानंतर हे शूज आणि गोदरेजचा रेफ्रिजरेटर जय कदम यांनी सौजन्य केलेलं आणि सागर पाटील यांच्याकडून शूज. जोरदार टाळ्या अनिकेत बोमटे करता. आणि प्रत्येकाकरता एक खुश खबर आहे. 10वं पर्व जे आहे ना, त्या 10व्या पर्वामध्ये तुम्हाला एक अशी स्पर्धा पाहायला मिळेल की ज्याचा विचार तुम्ही केला नाही. तर 10व्या पर्वामध्ये मालिकावीरला असणार आहे मोटरसायकल, बाईक. म्हणून जोरदार टाळ्या भावेश पुणेकर आणि द ग्रेट मराठा परिवाराकरता. मालिकावीरला बाईक अंडरम क्रिकेटमध्ये पहिल्यांदा, तर पुढच्या वर्षी अगोदरच एंट्री बुक करा. यायचं चॅम्पियन टीम. आणि लवकरच द ग्रेट मराठाची स्पर्धा येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बाईंच्या वाढदिवसानिमित्त 2 लाखाची ती स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल या जुचंद्र नगरीमध्ये. कमिंग सून. या निधी स्पोर्ट ओपनचा संघ जयेश स्मृती, निधी स्पोर्ट चंद्रपाडा. त्या अगोदर आपण मेडल आहेत ते देऊया. 4 टीम आणि 4ही टीम चे कॅप्टन या. कॅप्टननी मेडल कलेक्ट करायचं आणि प्रत्येक खेळाडूला तुमच्या द्या. तर या निधी स्पोर्ट ओपनचा संघ आपण मेडल कलेक्ट करण्याकरता यायचंय. एकाने या. पहिला कॅप्टनच्या हातामध्ये स्वर्गीय दमयंती वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ रॉकस्टार बॉईज यांनी हे मेडल सौजन्य केलेले आहेत.
हे मेडल चारही टीमला दिले जाते. वाकीपाडा गावदेवी, त्यानंतर स्वराज्य चंद्रपाडा. आपण या स्वराज्य चंद्रपाडा. स्वराज्य आहे स्वराज्य. आणि बुटांची साईज जर व्यवस्थित होत नसेल ना तर मात्रे बदल स्पोर्ट्स मध्ये जा आणि तुमची साईज नुसार ते शूज घ्या. आकाश चव्हाण आपण बघतोय स्वराज्य स्पोर्ट्स. आकाश, नक्कीच तुमचा संघ जिंकलाय. काय म्हणशील एकंदरीत संघ ज्या प्रकारे खेळलाय? चांगलं वाटतंय जिंकलोय तर, आणि थोडा अजून चांगला प्रयत्न केला असता तर फायनलला सुद्धा आलो असतो. ही सुरुवात झाली आहे आणि ट्रॉफी तर आल्या. प्रत्येक 30 टीम खेळल्या, त्यांना ट्रॉफी नाही आहे. त्यातल्या 4 टीमा खेळल्यात, त्यामध्ये तुमचं नक्कीच ट्रॉफीवरती अधिराज्य झालंय. ट्रॉफी आले हे खूप छान वाटते मला, पण सपोर्ट सुद्धा चांगलाच आहे. भाईचा सपोर्ट आहे, पुणेकरचा सपोर्ट आहे. भले किती चांगला प्रयत्न केला, सपोर्ट नसेल तर मग त्याचा काहीच फायदा नाही. म्हणूनच आकाश चव्हाण आणि त्यांच्या टीम करता एकदा जोरदार टाळ्या. सर्वांना मेडल मिळालेत. यायचंय 2025 चा चॅम्पियन संघ जयेश मूर्ती. आपण बघतोय निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा आणि जयूला ही डेडिकेट केलेली ट्रॉफी. जयू आपल्यापासून जरी दुरावला ना तरी ही ट्रॉफी सदैव आठवणीमध्ये राहील. चॅम्पियन टीम द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025. एकदा जोरदार टाळ्या या संघाकरता. महाअंतिम विजेता संघ चॅम्पियन 2025 द ग्रेट मराठा संस्थापक चषक ठरलेला आहे. स्वर्गीय जयेश स्मृती, निधी स्पोर्ट चंद्रपाडा. कॉंग्रॅच्युलेशन. फायर शो, आणि हा फायर शो प्रसन्न म्हात्रे. नक्की त्यांचं देखील कौतुक. प्रसन्न म्हात्रे यांचं खूप खूप धन्यवाद. प्रसन्न. संतोष जाधव आहे आणि नेहमीच ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून या पंचकृषीमध्ये त्याला पाहिलं जाते. संतोष जाधव पिण्या, काय वर्णन करशील या स्पर्धेचं, ज्या प्रकारे तुमचा संघ देखील केलाय आणि ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे? नक्कीच मी तर दरवर्षी बोलतो की ह्या मॅचसाठी आम्ही वाट बघत असतो की भावेश पुणेकरची ही मॅच कधी होते. पण भावेश पुणेकर जे आहेत ते मोहनदामुळे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. जर मोहनदा नसता तर भावेश पुणेकर पण नसता. तर मोहनदामुळे आज भावेश पुणेकर खूप वरती गेला आहे. आणि हे ग्राउंडच्या बद्दल विषय गेला तर थोडंसं आता तुम्हाला थोडं हे करावं लागेल, थोडासा प्लेन करावं लागेल. त्या हिशोबाने ग्राउंड आहे. तर पुढच्या वर्षी अजून चांगली मॅच भरवा आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू जिंकायचा. जोरदार टाळ्या संतोष जाधव करता. आणि करणचा वाढदिवस आहे. करण आपण यायचंय. आणखीन एक अंडरम क्रिकेटचा हिरा, रन मशीन, पालघरचा आयकॉन प्लेअर मिस्टर करण. आणि करणचा आज वाढदिवस आहे तर बर्थडे सॉन्ग आपण रेडी ठेवायचा आणि त्याचा केक कटिंग आपण करतोय. करणला देऊया वाढदिवसाच्या गोड गोड लाख लाख शुभेच्छा. करण आपला केक कटिंग आपण करायचंय. करणचा हा वाढदिवस. चला टाळ्यांच्या गजरामध्ये टाळ्या वाजवून त्याचा आपण सेलिब्रेशन करूया. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. करण यांचा वाढदिवस. आणि करण तुला वाढदिवसाच्या गोड गोड लाख लाख शुभेच्छा. बघा क्रिकेटवरती प्रेम किती आहे. एखादा खेळाडू बर्थडे असला तर कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जातो, घरच्यांना किंवा आपल्या गोड व्यक्तीला टाइम देतो. परंतु डेडिकेशन काय असतं तर करणकडून शिकावं. क्रिकेटला प्राधान्य दिलंय. त्याचा बर्थडे असताना देखील तो खेळण्याकरता आलाय आणि चांगला खेळ त्याने दाखवलाय. करण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हा मान तुला दिला जातोय, सन्मान केक कटिंग केला जातोय. काय म्हणशील एकंदरीत तुझ्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा देखील तुम्ही जिंकलात? नक्की थँक्यू सो मच. माझ्या वाढदिवसाबद्दल तुम्ही मला आभार दिल्याबद्दल.
आणि स्पर्धाबद्दल सांगायला गेलं तर आम्ही मागच्या 3 वर्षापासून खेळतोय. तर खूप चांगलं टुर्नामेंट असते आणि दरवर्षी चांगलं अजून चांगलं होत असते. नक्की जोरदार टाळ्या करण करता आणि चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल ना तर क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतोय. पुढच्या वर्षी ही स्पर्धा पाहायला विसरू नका. मालिका वीरला आहे बाईक, म्हणूनच ती स्पर्धा 10व्या पर्वामध्ये आपण पाहणार आहोत. ती स्पर्धा शानदार रीतीने पार पडली. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं, सर्वांचं खूप खूप आभारी आहोत आणि थँक्यू. JTC लाईव्ह. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद. ॲडव्हेंचर बॉईज. हॅलो 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 हॅलो